महान श्री ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या आरंभामध्ये मंगलाचरण करतात, भगवंताला वंदन करतात. आरंभ हा भगवंताच्या चिंतनाने झाला पाहिजे म्हणून वैदिक शिष्टाचाराला अनुसरून ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वात प्रथम गणेशाला वंदन केलेलं आहे. कारण गणपती बाप्पा ही मंगलाची देवता आहे, बुद्धीची देवता आहे. आणि म्हणून गणपती बाप्पाला वंदन करत असताना ज्ञानोबारायांनी गणपती बाप्पाचं जे काही तात्विक स्वरूप आहे, जे सगळ्याच देवांचं तात्विक स्वरूप आहे, त्या तात्विक स्वरूपाचं वर्णन सर्वात पहिल्यांदा केलं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि तोच भगवान परमात्मा निर्गुण निराकार जो आहे, जो स्वयंप्रकाश आहे, सच्चिदानंद रूप आहे, तोच आपल्या भक्तांच्या करता वेगवेगळे अवतार धारण करत असतो. तोच भगवान परमात्मा गणपतीच्या रूपाने प्रगट झालेला आहे. पण ज्ञानोबाराय त्या ठिकाणी म्हणतात, देवा तूची गणेशू सकल मती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. देवा, जे सच्चिदानंद स्वरूप आहे, जे विश्वाच्या रूपाने नटलेलं आहे, जे स्वयंप्रकाश आहे, ज्ञानस्वरूप आहे, ते तुमचं तात्विक स्वरूप आहे. आणि ते निर्गुण स्वरूपच भक्तांच्या करता अनुग्रह करण्याकरता तुम्ही सगुण साकार झालेले आहात. गणपती बाप्पाने अनेक युगामध्ये वेगवेगळे अवतार धारण केले. 4 हाताचा गणपती, 10 हाताचा गणपती, 2 हाताचा गणपती. आणि गणपती बाप्पाच्या अवताराचं चिंतन आपण केलं. हे गणपती भगवान सर्वांच्या बुद्धीचे प्रकाशक आहेत. सामान्य बुद्धी असेल, विशेष बुद्धी असेल, सर्व बुद्धी देणारे गणपती बाप्पा आहेत. भगवान परमात्म्याचा जो अनुग्रह होत असतो, तो अनुग्रह बुद्धी देण्याच्या माध्यमातून होत असतो. भगवान परमात्मा स्वतः सांगतात, तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते. किंवा तेषामेवानुकंपार्थम महमद ज्ञानजम तमहा नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. भास्वता ज्ञानदीपेन. भगवान म्हणतात, मी त्याला अनुग्रह करतो, त्याच्यावर कृपा करतो. म्हणजे काय करतो? एक तर त्याला मी बुद्धियोग देतो. बुद्धियोग देतो म्हणजे अशी बुद्धी देतो की तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होत असतो. त्याचा अज्ञान त्या ठिकाणी निवृत्त करणारी अशी बुद्धी मी त्याला देतो. बुद्धिनिश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी, आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निश. किंवा तिथल्या 1-2 ओव्या त्या श्लोकावरच्या कोणाला आठवत असेल तर सांगा. तया तत्वज्ञा चोखटा देवी पोतासाची सुभटा मग मीची होनी दिवटा पुढा पुढा चाले. अज्ञानाची राती माझाची तमाची मेळणी दाटती ते नाशोनी घाली परोती करी नित्य उदयो. भगवान म्हणतात, मी दिवटा होऊन पुढं पुढं चालतो. जसं घनदाट अरण्य असावं, रात्रीची वेळ असावी, आणि रात्रीच्या वेळेस आपल्याला दिसत नाही. मग एखादा मनुष्य आपण आपल्या बरोबर घेतो, तो प्रकाश दाखवत राहतो. पूर्वीच्या काळामध्ये त्याला दिवटा असं म्हणायचे. तसं भगवान म्हणतात, त्याच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश करण्याकरता मी स्वतः दिवटा होतो आणि त्याच्या पुढे पुढे चालतो.
म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्याला अज्ञान कधी भासत नाही. आता पुढं काय करायचं आहे हे त्याला कळण्याकरता दुसरीकडे कुठे जावं लागत नाही. आपोआप आतून ज्ञानाचा प्रकाश येतो. आता हे केलं पाहिजे, आता पुढचं हे केलं पाहिजे, आता ते केलं पाहिजे. भगवान परमात्मा म्हणतात हा सगळा ज्ञानाचा प्रकाश मी त्याच्या जीवनामध्ये करतो. कशा करता बाबा? तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतीपूर्वक. त्यांनी माझं प्रेमपूर्वक भजन केलेलं असल्यामुळे माझं हे कर्तव्य आहे म्हणून दिवटा होणी मीच होणी दिवटा पुढा पुढा चाले. अशा प्रकारे हा भगवंताचा अनुग्रह, बुद्धी देणं हा भगवंताचा खरा अनुग्रह आहे. म्हणून देवाकडे गेल्यानंतर आपल्याला काय देवाने दिलं पाहिजे? बाकी काही मागण्यापेक्षा धन दे, अमुक दे, तमुक दे, त्यापेक्षा मला काय दे? बुद्धी दे, जेणेकरून मला तुझं स्मरण घडलं पाहिजे. हो, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. म्हणून बुद्धी देणारे गणपती बाप्पा असल्यामुळे ज्ञानोबारायांनी या ठिकाणी गणपती बाप्पाला काय केलंय? देवा तूची गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारी जो. काहींनी असाही अर्थ केलाय की ज्ञानोबाराय खरं गुरूंचंच वर्णन करतात. म्हणजे ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेदे आत्मरूपा हे गुरूंचंच वर्णन आहे. देवा तुची गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारी जो, हे सुद्धा कोणाचं वर्णन आहे? गुरूंचंच वर्णन. असंही काही अर्थ केलाय. पण आता निवृत्ती दासू म्हटलंय ना, हे गुरूंचं वर्णन आलेलंच आहे. वैदिक शिष्टाचार म्हणून ज्ञानोबाराय देवाचं वर्णन करतात, नंतर गणपती बाप्पाचं वर्णन करतात आणि हे गणपती बाप्पांचं तात्विक स्वरूप सांगितलं आणि देवाला प्रार्थना केलेली आहे, अवधारी जोजी. ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही त्या ठिकाणी माझ्याकडे लक्ष द्या. कारण देवाचं जर आपल्याकडे लक्ष असेल, संतांचं जर आपल्याकडे लक्ष असेल, म्हणजे विशेष अनुग्रह माझ्याकडे तुम्ही करा. तसंच सामान्य रूपाने भगवंताचं लक्ष आपल्याकडे सगळ्याकडे आहेच. पोषितो जगासी एकला तो. काय पूर्वार्ध आहे? सगळ्या जगात तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान. सगळ्या विश्वाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा आहे. भगवानच म्हणतात गतीर भरता हो. सर्वांचं भरण पोषण भगवानच करतात, पण ते सामान्य रूपाने आहे. पण आपल्या भक्तांचं मात्र भगवान परमात्मा विशेष भरण पोषण करतात. अनन्यास चिंतयन्तो माम ए जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. हा योगक्षेम म्हणजे परमार्थिक योगक्षेम आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याकडे ज्ञानोबाराय गणपती बाप्पाला म्हणतात, देवा तूच गणेशू सकल मती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. जी ज्ञानोबारायांनी हे जे ज्ञानोबारायांच्या मुखामध्ये जी हा शब्द जास्त आहे. आदरार्थी मोठ्यांशी बोलत असताना, मोठ्यांशी संवाद करत असताना ज्ञानोबाराय हा जी शब्द पुन्हा पुन्हा वापरतात. आजही काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, त्यांना जर आपण हाक मारली तर ते जी म्हणतात. आदर व्यक्त करणारा हा शब्द आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय विनंती करतात, प्रार्थना करतात, तुम्ही त्या ठिकाणी गणेश भगवान आहात. सगळ्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश देणारे तुम्ही आहात, विशेष प्रकाश देणारे तुम्ही आहेत, परिपूर्ण असलेली बुद्धी प्राप्त करून देणारे तुम्ही आहात. ग्रंथाकरता सुद्धा जी काही बुद्धी पाहिजे ती बुद्धी सुद्धा तुमच्या अनुग्रहानेच प्राप्त होत असते. आणि म्हणून
मलाही आता हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आरंभ करायचा आहे, माझ्यावर सुद्धा तुमचा अनुग्रह असला पाहिजे, म्हणून अवधारी जोजी, माझ्याकडे तुम्ही काय करा, अवधान द्या, लक्ष द्या. सामान्य रूपाने तुमचं लक्ष आहे, परंतु विशेष रूपाने माझ्याकडे ते लक्ष असलं पाहिजे. किंवा अवधारी जोजीचा अर्थ आपण असाही केला. ज्ञानोबा राय आपल्याला सगळ्यांना सांगतात की तुम्ही सगळ्यांनी अशा गणपती बाप्पाकडे लक्ष द्या. आणि आता ज्ञानोबा रायांनी गणपती बाप्पाचं हे तात्विक स्वरूप वंदन केल्यानंतर, दैविक स्वरूप वंदन केल्यानंतर, आता पुढे ज्ञानोबा राय गणपती बाप्पाचं जे वर्णन करतात ते वाङ्मयीन स्वरूपामध्ये गणपती बाप्पाचं वर्णन करतात. गणेश भगवंताचं वाङ्मयीन रूप या ठिकाणी ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे. आपण पाहतो गणेश उत्सवामध्ये गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. किंवा मंदिरामध्ये सुद्धा जसा कारागीर असेल, जसा यजमान असेल, जशी आवडीनिवडी असतील तशा तशा गणपतीच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणी गणपतीच्या चांदीच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. एखादा खूपच श्रीमंत असेल तर त्या गणपतीच्या सोन्याच्या मूर्तीसुद्धा तो करू शकतो. एखाद्याच्या पूजेमध्ये गणपती बाप्पाची सोन्याची मूर्ती असते, एखाद्याच्या पूजेमध्ये रत्नाची सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती असू शकते. जसं त्याचं ऐपत असेल, जसं त्याचं सामर्थ्य असेल, त्याप्रमाणे गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या मूर्ती आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे विग्रह सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याकडे हा गणेशोत्सव आपण मोठ्या प्रमाणात करतो. महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासूनच गणेशोत्सव चालत आलेला आहे, वाङ्मयी कालापासून. पण त्याला विशेष स्वरूप देण्याचं काम अलीकडच्या काळात लोकमान्य टिळक यांनी केलं. सार्वजनिक गणेशोत्सव त्यांनी साजरा केला आणि तो विशेष करून आपल्या महाराष्ट्रात म्हणा, कोकणात म्हणा, भारतात विशेष साजरा केला जातो. आजही आपण पाहतो गणेशोत्सवामध्ये गणपतीची वेगवेगळी रूपं आपल्याला पाहायला मिळतात. मोरावर बसलेला गणपती, उंदरावर बसलेला गणपती, त्या ठिकाणी आणखीन काही काही रूप, सिंहावर बसलेला गणपती. पुराणात जशी जशी वर्णन आलेले आहेत तसे तसे गणपतीची रूपं आपल्याला आजही पाहायला मिळतात. त्यानंतर त्या गणपतीच्या रूपामध्ये सुद्धा उजव्या सोंडेचा गणपती, डाव्या सोंडेचा गणपती, झोपलेला गणपती, झोपलेला नाही ना, हा झोपलेला नाही, सरळ सोंडेचा गणपती. काही काही ठिकाणी तर मागे पाहिलं होतं नारळाचाच गणपती तयार केलेला. ते दगडूशेठ हलवाईचा जो गणपती आहे तो त्यांनी कशाचा केला होता, मोठा, नुसते नारळ वापरले होते आणि नुसत्या नारळाचा गणपती तयार केला होता. काही काही ठिकाणी नुसत्या फळाचेच गणपती तयार करतात. अशा वेगवेगळे गणपतीची रूपं आपण पाहायला मिळतो. जसा कारागीर असेल, जसा यजमान असेल, त्याच्या आवडीनिवडीनुसार तो गणपती तयार करतो. आता इथे जे ज्ञानोबारायांनी गणपती तयार केलाय तो कशाचा केलाय, हा वाङ्मयाचा गणपती तयार केलाय. गणपतीची मूर्ती तयार केली ज्ञानोबारायांनी, पण कशाची केली, वाङ्मय. सगळी वाङ्मय गणपतीच्या ठिकाणी बसवलेली आहेत. जगातली सगळी वाङ्मय गणपतीच्या ठिकाणी कशी आहेत, कारण ज्ञानोबारायांना आता हे वाङ्मय निर्माण करायचं. आणि वाङ्मय म्हणजे काही सामान्य वाङ्मय नाही. ज्ञानोबारायांचं हे जे वाङ्मय आहे याच्यात सगळी वेद, शास्त्र, पुराणं, श्रुती, स्मृती, काय ते वाङ्मयाचे मथित, गीता नाम विख्यात, सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा जेने हस्तगत रत्न. ज्ञानोबारायांच्या या स्वतःच्या वाङ्मयाचं ज्ञानोबारायांनी वर्णन केलं. याच्यात सगळी वाङ्मयात अशाही ओव्या आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये सगळं वाङ्मय मी आणलंय.
साहित्य सोनियाच्या खाणी, उघडवी देशीच्या अक्षोनी, विवेक वेलीची लावणी हो देई सेना. माझ्या ज्ञानेश्वरीत सगळं वाङ्मय आहे. श्लोकाक्षर कोंदा कोंदी काय मनोनी अक्षरी सुभेदी, उपमा श्लोक कोंदा कोंदी, झाडा देन प्रतिपदी ग्रंथार्थेशी. उपमा श्लोक कोंदा कोंदी आहे ना. या वाङ्मयात सगळे वेदापासून ते सगळी पुराणं सगळं आणलेलं आहे ज्ञानोबाराय. आणि म्हणून ज्ञानोबाराय आता जे गणपतीचं वर्णन करतात त्या गणपतीमध्ये ज्ञानोबारायांनी सगळं वाङ्मय बसवलं आहे. पूजन कोणाचं आता मंगल करायचंय, पूजन कोणाचं करायचं? गणपती बाप्पाचं करायचं. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. त्याप्रमाणे ज्ञानोबारायांना माहिती हे सगळं बुद्धी देणारं हे वाङ्मय आहे, हे गणेशाचं स्वरूप आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी गणपतीमध्ये सगळं वाङ्मय बसवलं. कारण जगातलं सगळं वाङ्मय हे सुद्धा गणेशाचंच काय आहे? रूप आहे. म्हणून गणपती बाप्पाची मूर्ती तयार करताना ज्ञानोबारायांनी पहिल्यांदा तात्विक मूर्ती सांगितली, जी चित्स्वरूप आहे, हे आत्मस्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. नंतर दैविक मूर्तीचंही वर्णन केलं. अवतार घेतात तुम्ही आणि गणेश नावात नाम धारण करता. पण आता ज्ञानोबारायांचा जो भौतिक गणपती आहे, मी सांगितलं की देवाची 3 रूपं असतात, एक आध्यात्मिक, एक दैविक आणि एक भौतिक. आध्यात्मिक रूप जे आहे ते एकच आहे सगळ्यांचं, त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी, आत्मासी, कर्तासी, धर्तासी, हर्तासी, हे जे अथर्व शीर्षात वर्णन केलं हे गणपती बाप्पाचं तात्विक रूप आहे. आणि ते सगळे देवांचं एकच आहे. ब्रह्म म्हणतात, आत्मा म्हणतात, आणि ते तुमचं आमचं सुद्धा तेच रूप आहे, स्वरूप आहे. पण दैविक रूप मात्र प्रत्येक देवाचं वेगवेगळं आहे. मग दैविक रूपाचं वर्णन केलं, देवा तुची गणेश. आता भौतिक रूप, भौतिक रूपात नावं वेगवेगळी आहेत, रूप वेगवेगळे. रामप्रभूचं रूप पाहायचं असेल तर मग हातामध्ये धनुष्यबाण आहे. कृष्ण भगवंताचा असेल तर हातामध्ये बासरी आहे. गणपती भगवंताचं काल आपण वर्णन केलं, आरतीमध्ये रामदास स्वामींनी वर्णन केलंय. काय? ओटी शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. आरती आहे का नाही पाठ? त्याच्या पुढचं चरण, लंबोदर पितांबर फणीवर वंदना, सरळ वक्रतुंड ती नयना. सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. हे जसं गणपती बाप्पाचं भौतिक रूप आहे. आता आपल्याकडे इथे गणपती बाप्पा आहेत, त्यांचं भौतिक रूप आहे. किती द्विभुज आहे का चतुर्भुज आहे? हा, इथले चतुर्भुज. उजवी सोंड आहे का डावी सोंड आहे? असू द्या, काय कशी का असे ना, पण ते ध्यान करण्याकरता रूप आहे. आता ज्ञानोबारायांचा इथला गणपती जो आहे त्याचं ध्यान ज्ञानोबाराय करतायत. आणि ज्ञानोबारायांचा आता जसा गणपती बाप्पा त्याचं शरीर वेगळं, मूर्तिकार असतो. मूर्ती तयार करत असताना पहिल्यांदा काही शाडूची मूर्ती तयार करतात, काही चंद्राची नाही, धातूची मूर्ती तयार करतात. धातूमध्ये सुद्धा काही चांदीची करतात, काही सोन्याची करतात. आता मग सांगितलं तसं केळीची करतात, फळांची करतात. आवड जशी आवड असेल तसं. आता ज्ञानोबारायांचा हा जो गणपती आहे, पण ज्ञानोबारायांनी आणि पुन्हा नुसती मूर्ती तयार केली, गणपती एखाद्याने गणपती तयार केला तर तो समजा शाळूची मूर्ती करतो, केल्यानंतर मग त्याच्यावर पुन्हा त्याचे अवयव काढतो. मूर्ती पहिल्यांदा मूर्तीचा नुसता गोळा तयार करतो, म्हणजे मातीचा.
नंतर प्रत्येक अवयव काढतो, हात काढतो, पाय काढतो, डोळे काढतो. काय हुबेहूब काढतात गणपतीचे काही कारागीर असतात ना, असं वाटतं प्रत्यक्ष गणपती बाप्पा बसलेले. नंतर मग पुन्हा आपण घरी आणल्यानंतर त्याला वस्त्र घालतो, अलंकार घालतो. पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेतात जाईल. मग आता त्या गणपती बाप्पाचे वस्त्र, अलंकार, गणपती बाप्पाचं पहिलं कोणत्या मातीचं बनलेले आहेत गणपती बाप्पा, त्यांचं शरीर कसं आहे, नंतर अवयव कसे आहेत, नंतर अलंकार कसे आहेत, नंतर कपडे कसे आहेत. आता ज्ञानोबारांचे गणपती बाप्पा हे वाङ्मयीन बनवलेले आहे. त्यामुळे आता वाङ्मयाचंच शरीर, वाङ्मयाचेच अलंकार, वाङ्मयाचेच अवयव, वाङ्मयाचेच कपडे, असं ज्ञानोबारांनी गणपती बाप्पाचा सुंदर अशी मूर्ती तयार केलेली आहे. तेव्हा गणपती बाप्पाचं जे शरीर आहे ते कसं आहे ते ज्ञानोबाराय आता पुढच्या 3ऱ्या ओळीत सांगतात. वाचत सगळ्यांनी 3री ओळी. ज्ञानोबाराय म्हणतात, हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश. आमच्या गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ना, सुंदर अशी मूर्ती आहे. आणि ही मूर्ती बनली कशाने, गणपती बाप्पाचं शरीर कशाचं बनलेलं आहे, शब्द ब्रह्म अशेष. शब्द ब्रह्म म्हणजे वेद, आणि अशेष म्हणजे संपूर्ण वेद. संपूर्ण वेद हेच गणपती बाप्पाचं काय आहे, तीच एक प्रकारची मूर्ती सुवेश, सुंदर अशी वेशधारी मूर्ती, सजवलेली मूर्ती. हे वेद भगवान म्हणजेच गणपती बाप्पाची सुंदर अशी वेशधारी सजवलेली मूर्ती आहे. आणि विशेष म्हणजे तेत वर्ण वपू निर्दोष मिरवित असे. या वेदामध्ये असलेले जे काही वर्ण आहेत ते वर्ण कसे आहेत, निर्दोष आहेत. आणि हे निर्दोष असलेले वर्ण वेदातले ते या सुंदर शरीराचे विशेष प्रकारची शोभा आहे. ज्ञानोबारायांनी वाङ्मयीन गणपती करत असताना गणपती बाप्पाचं शरीर कशाचं बनलेलं आहे ते शरीर सांगत असताना ज्ञानोबाराय शब्द ब्रह्म हे गणपती बाप्पाचं शरीर आहे. कारण आपल्या वाङ्मयामध्ये सगळ्यात पहिलं वाङ्मय जर काय असेल, पहिलं वाङ्मय जर कोणतं असेल, मूळ वाङ्मय जर कोणतं असेल तर ते आहेत वेद भगवान. म्हणून वेदाला सुद्धा काय म्हटले, भगवंताचं स्वरूप म्हटलेलं आहे. वेद हे अनादी आहेत असं म्हटले. आपण परवाच पाहून आलो, वेद हे अपौरुषेय आहे. वेद अनादी काळापासून चालत आलेले आहेत. ऋषी मुनी फक्त ते वेद प्रगट करतात किंवा ब्रह्मदेव प्रगट करतात, भगवान प्रगट करतात. धाता यथा यथा पूर्वम अकल्पयेत असं वर्णन केले. म्हणजे जसे पूर्व कल्पामध्ये असतात वेद तसे भगवान परमात्मा प्रगट करतात. काय जन्मलेगा वेदराशी जयाचेनी तरी जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी. म्हणजे निश्वासातून भगवान परमात्मा काय करतात, सहज वेद प्रगट करतात. थोडक्यात आपल्याला श्वास घ्यायला काहीच सायस लागत नाही. तसं पूर्वकल्पात जसे वेद असतात तसे भगवान परमात्मा पुन्हा वेद प्रगट करतात. म्हणून वेद सगळ्या वाङ्मयाचा आधार आहेत. वेद सगळ्या धर्माचं मूल आहेत. म्हणून ज्ञानोबारायांनी मागे आपली वेदनिष्ठा प्रगट केलेली आहे.
आणि आता गणपती बाप्पाकडे पाहत असताना सुद्धा गणपती बाप्पाचं शरीर ज्ञानोबारायांना सगळं कशाचं दिसतंय? वेदच दिसतात. शब्द ब्रह्म अशेष, शब्द ब्रह्म असा शब्द वापरला आहे. शब्द ब्रह्म म्हणजे काय? शब्द ब्रह्म म्हणजे वेद. मग या वेदाला शब्द ब्रह्म का म्हटलं? नुसतं शब्द म्हटलं असतं तर लौकिक शब्दावर अतिव्याप्ती झाली असती, आणि ब्रह्म जर म्हटलं असतं तर ब्रह्म जगात एकच आहे आणि ब्रह्म काही दृश्य नाही. मग वेदाला शब्द ब्रह्म का म्हणतात? ज्या शब्दाच्या द्वारे ब्रह्माचं वर्णन केलं जातं, ब्रह्माची प्राप्ती आपल्याला करून घेता येते, म्हणून वेदाला सुद्धा काय म्हटलंय? ब्रह्म. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत म्हटलंय का कुठं वेदाला शब्द ब्रह्म? तैसे शब्द ब्रह्म अनंत, झाले 1.25 लाख भारत, भारताचे 7 सर्वस्व गीता. शब्द ब्रह्म अनंत, वेदाला शब्द ब्रह्म म्हटलंय ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबारायांच्या आवडीचा शब्द आहे. शब्द ब्रह्मी असंख्याते, जे तुला काही अभिप्राय पिके, लक्ष जोडे. तिथे मागे बघा 3ऱ्या अध्यायामध्ये यज्ञात भवती पर्जन्यो, पर्जन्यादन्न संभवा, अन्नात भवन्ति भूतानि. नीट सांगा श्लोक मला. अन्नात भवन्ति भूतानि, पर्जन्यादन्न संभवा, यज्ञात भवति पर्जन्यो, यज्ञ कर्म समुद्भवा, तस्मात्. कर्म ब्रह्मोद्भवम विधी. तिथे ब्रह्म शब्दाचा अर्थ वेद असा आहे. तिथली एखादी ओळी बघा. म्हणजे काय? वेद जे आहेत, वेदाला सुद्धा ब्रह्म म्हटलेलं आहे. वेदाला शब्द ब्रह्म का म्हटलेला आहे? वेद, तत्व, तप आणि ब्राह्मण. अमरकोशामध्ये असं म्हटलंय, ब्रह्म शब्दाने कधी वेद सांगितला जातो, कधी तत्व सांगितलं जातं, कधी तप सांगितलं जातं, कधी ब्राह्मण सुद्धा सांगितलं जातं. कर्मासी आदि ब्रह्म वेद जो. म्हणून वेदाला काय म्हणतात? शब्द ब्रह्म म्हटलेलं आहे. म्हणजे ब्रह्मच शब्द रूपाने प्रगट झालेला आहे. ब्रह्म म्हणजे काय? ज्ञान. आणि वेदाच्या रूपाने सगळं जगातलं ज्ञान प्रगट झालेलं आहे, म्हणून सुद्धा वेदाला शब्द ब्रह्म असं म्हटलंय. म्हणून शब्द ब्रह्म अशेष. अशेष म्हणजे संपूर्ण. वेद जे आहेत खूप आहेत वेद. अनंतावय वेद असं म्हटलंय. वेद अनंत आहेत. कारण वेदामधून परमात्मा सांगितलेला आहे, आणि परमात्माच कसा आहे? अनंत आहे. आणि म्हणून परमात्मा अनंत असल्यामुळे वेद सुद्धा वर्णन करत असताना अनंत झाला. वेदाचे सुद्धा अनेक विभाग झाले, पण तरी सुद्धा परमात्म्याचं वर्णन वेद यथार्थ रीतीने करू शकत नाहीत. आणि म्हणून अशेष असलेलं शब्दब्रह्म. शब्दब्रह्म अशेष. अशेष म्हणजे अनेक वेद आहेत. आता या वेदामध्ये शब्दब्रह्म अशेष, त्याची मूर्ती सुवेश, आणि ती भगवंताची, गणपती भगवंताची सुशोभित सजवलेली उत्तम अशी मूर्ती आहे. सात्विक उपासक आपले उपास्य दैवत ध्यान सुंदर शोभिवंत दिसेल अशी घडवीत असतो. सात्विक उपासक कसा? त्याची मूर्ती जी असते ती एकदम सुंदर असते. मूर्ती अशा असतात की त्या मूर्त्या पाहिल्यानंतर, मूर्ती पाहिल्यानंतर पाहिली या वेध लावी बैशे जीवी जडोनी.
पांडुरंग परमात्म्याची मूर्ती कशी आहे? हो, बरवा हो हरी बरवा हो, मदन मोहन बरवा हो हरी बरवा हो, गोविंद गोपाळ गुण गरवा हो. म्हणून ज्ञानोबारायांना हा वेद भगवान दिसतोय गणपतीच्या रूपाने, आणि सुवेश सुंदर अशी मूर्ती आहे. काय वेदामध्ये सौंदर्य! ज्ञानोबारायांना वेदातलं सौंदर्य काय दिसलंय त्याच्याकरता वेद पाहिला पाहिजे आणि वेदातलं सौंदर्य पाहिलं पाहिजे. पूर्वी वेद एकच होता म्हणतात, पण व्यास महर्षींनी त्या वेदाचे विभाग केले. कोणते कोणते विभाग केले? 4 विभाग केले. एक ऋग, यजु, साम आणि अथर्व. आणि आपल्या पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंतो या 4 शिष्यांना शिकवले. वेदाचे किती विभाग केले? 4 विभाग केले. या 4 विभागामध्ये पहिला जो वेद आहे त्याचं नाव आहे ऋग्वेद. दुसरा जो वेद आहे त्याचं नाव आहे यजुर्वेद. तिसरा जो वेद आहे त्याचं नाव आहे सामवेद. आणि चौथा जो वेद सांगितलेला आहे त्याचं नाव आहे अथर्ववेद. तसं तर वेद शब्दाचा अर्थ विद, जाणणे या धातूपासून हा शब्द झालेला असल्यामुळे त्याच्यामध्ये असलेले ज्ञानच आहे. तर या वेदामध्ये 4 वेद आहेत, आणि या 4 वेदामध्ये जेवढं काही पुढचं साहित्य असेल, जगातलं जेवढं काही ज्ञान असेल, सगळं ज्ञान या वेदात भरलेलं आहे. हे परमात्मा प्राप्तीचं ज्ञान तर आहेच आहे, परंतु असं जगातलं कोणतंच ज्ञान नाही की जे वेदात नाही. म्हणून ही सगळे 4 वेद जे आहेत या 4 वेदाचे विभाग केले. त्यातल्या त्यात उपासना, परमात्मा, देवता वगैरे सांगणारे पहिले 3 वेद आहेत बरं का. भगवान परमात्म्याने सुद्धा म्हणून ऋग यजु सामू हे तिन्ही म्हणे मी आत्मा रामू, एवं मीच कुलक्रमू शब्द ब्रह्माचा. भगवान म्हणतात हे माझेच विभूती आहेत. अथर्ववेद सुद्धा आहे. काय पहिला तरी वेद एकच होता, पण एकाच वेदाचे अभ्यासाकरता म्हणून, समजण्याकरता म्हणून कोणी व्यास महर्षींनी 4 भाग केले. म्हणून विभजती वेदान इति व्यासा, त्यांना व्यास हे नाव पडलं. आणि या वेदामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात हे सगळे वेद जे आहेत ना, आमच्या गणपती बाप्पांचं काय आहे? शरीर आहे. शरीर. ज्ञानोबारायांना वेदात गणपती बाप्पा दिसतोय. जसं आता आपल्याकडे वाङ्मयीन मूर्ती मानलेली आहे. गीता जाना हे वाङ्मयी मूर्ती श्री प्रभूची. गीता महात्म्यामध्ये असं आलंय, पहिले 2 अध्याय म्हणजे काय, नंतरचे पुढचे अध्याय म्हणजे काय, कोणता अध्याय भगवंताचं शिर आहे, कोणता अध्याय भगवंताच्या चरण आहेत. पहिले 2 अध्याय म्हणजे भगवंताचे चरण सांगितले होते मागे मी. नंतर भगवंताचं हृदय कोणता अध्याय, भगवंताचं मस्तक कोणता अध्याय गीता महात्म्यामध्ये सांगितले. भागवतामध्ये सुद्धा पहिले 2 अध्याय जे आहेत ते भगवंताचे चरण सांगितले. दशम स्कंद म्हणजे भगवंताचं हृदय सांगितलं. 11वा स्कंद म्हणजे भगवान परमात्म्याचं मस्तक सांगितलं. म्हणजे सगळं वाङ्मय जे आहेत भगवंताचंच वेगळं आहे. गीता महात्म्यामध्ये लक्ष्मीलाच भगवान परमात्मा सांगतात की पहिले 2 अध्याय म्हणजे माझे चरण आहेत, नंतर माझ्या पोटऱ्या आहेत, नंतर पुढे सांगत सांगत 9वा अध्याय माझं हृदय आहे, असं सांगितलं. ते ज्याप्रमाणे आहे तसं आता ज्ञानोबारायांना हे वेद भगवान जे आहेत ते गणपतीची मूर्ती दिसत आहेत. आपण कल्पना करू शकतो, म्हणजे काही कुठं वाचण्यात नाही आलं,
पण ऋग्वेद हे भगवंताचं मस्तक आहे, सामवेद हे भगवान परमात्म्याचं हृदय आपण मानू शकतो, आणि अथर्ववेद आणि यजुर्वेद हे दोन्ही भगवान परमात्म्याचे चरण आहेत. कशावरून? कारण ऋग्वेद जो आहे, आता ऋग्वेदात काय आलंय, यजुर्वेदात काय आलंय, सामवेदात काय आलंय आणि अथर्ववेदात काय आलंय. ज्ञानोबरायांना याच्यातली कोणती सुंदरता दिसलेली? तेच तर वर्ण वपू निर्दोष मिरवतात. त्याची मूर्ती सुरेश सुंदर अशी मूर्ती आहे. म्हणजे वेदातले सौंदर्य जे आहे पाहण्याकरता थोडा वेद आपल्याला माहिती पाहिजे. पण आपल्याकडे वेद अजून काय पोचला नाही. वेदा आम्हावरी रुसोनिया गेला असं म्हणून आपण वेद वाचत नाही. परदेशातले लोक वेद वाचतात. आता मला सुद्धा जास्त माहिती वेदाबद्दल नाही. मी ते इंटरनेटवर एका बाईंची प्रवचन ऐकली वेदावर. डॉक्टर आहेत त्यांनी. ऋग्वेदात काय आलंय, यजुर्वेदात काय आलंय, आणि नाव सुद्धा सांगतो. त्या फार मोठ्या विदुषी आहेत, सुचेता परांजपे म्हणून. नुसतं वेदावर बोलतात. आणि वेदात सगळं विज्ञान कसं आलंय, वेदात सगळ्या विद्या कशा आलेल्या, याचं सुंदर असं वर्णन त्यांनी केलं. आणि शास्त्रयुक्त बरं, साधक पण आहेत त्या. आणखीन बरेच लोकांनी वेदावर चिंतन केलेलं आहे. तर ऋग्वेदामध्ये काय आलेलं आहे, तर ऋग्वेद जो आहे सगळ्यात जुना वेद आहे असं म्हटले. ज्ञानोबारांनी सुद्धा रेड्याच्या मुखातून कोणता वेद बोलवला? ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. ओंकार हा शब्द प्रणवाचा. ऋग्वेदच का बोलावला ज्ञानेश्वर महाराजांनी? ऋग्वेद हा मूळ आहे. ऋग्वेदामध्ये त्या ठिकाणी सगळ्या स्तुती आलेल्या आहेत. त्याला सूक्त असं म्हणतात. 10 मंडल आहेत आणि जवळजवळ 1128 का 1028 स्तुती आलेल्या आहेत, सूक्त आलेले आहेत. सूक्त आपण जे काही पाहतो म्हणजे देवाचं वर्णन करणारी जे काही प्रार्थना छंदोबद्ध अशी सूक्त आहेत. वेदातलंच एक प्रसिद्ध असं सूक्त आहे, त्याला नासदीय सूक्त असं म्हणतात. हे आपल्याकडे जो अभंग आहे तुकोबारांचा, तो कोणाचा आहे मला माहित. पहिले कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही. तसं त्या सूक्तामध्ये गुरु शिष्याचा संवाद आहे. त्याच्यात विचारतात पहिलं जगात काय होतं, हे जग कसं निर्माण झालं, सृष्टी कशी निर्माण झाली, असं तत्वज्ञान सांगणाऱ्या सूक्त आहेत किंवा स्तुती आहेत. किंवा देवाला प्रार्थना करणारी सगळी जेवढी काही सूक्त आहेत ती ऋग्वेदामध्ये आली. इंद्रदेवाचं स्तवन करणारी आहेत, काही वरुण देवाची स्तवन करणारी सूक्त आहेत, काही अग्निदेवाची स्तवन करणारी सूक्त आहेत. देवाची आपल्यावर कृपा व्हावी याच्याकरता देवाला प्रार्थना करायची. आणि प्रार्थना, ह्या सगळ्या प्रार्थना त्या वेदामध्ये आहेत, ऋग्वेदामध्ये. आणि असा असलेला जो ऋग्वेद आहे तो गणपती बाप्पाचा मस्तकाच्या ठिकाणी. आणि आता ह्या वेदामध्ये सुद्धा काही भाग आहेत बरं का. मंत्र भाग आहे, ब्राह्मण भाग आहे, आरण्यक आहे आणि शेवटी उपनिषद आहे. प्रत्येक वेदात हे 4 विभाग आहेत. मंत्र भागामध्ये सुरुवातीला मंत्र असतात. ब्राह्मण भागामध्ये त्या मंत्राचं स्पष्टीकरण असतं, त्या विधींचं स्पष्टीकरण आहे. आरण्यकामध्ये त्याच्यावर चिंतन असतं. आणि शेवटी उपनिषद भाग जो आहे त्याच्यामध्ये केवळ ज्ञान सांगितलेलं असतं. प्रत्येक वेदाचे वेगवेगळे उपनिषद आहेत. वेदामध्ये आलेली काही महावाक्य आहेत, काही अवांतर वाक्य आहेत. आपण नेहमी वाक्य म्हणतो, ही सगळी वेदातली वाक्य आहेत. काही मंत्र म्हणतो, वेदातले मंत्र आहेत. गायत्री मंत्र जो आहे हा कशातला मंत्र आहे? वेदातला मंत्र आहे.
सत्यमेव जयते आपण वाक्य म्हणतो. कुठलं वाक्य आहे? वेदातलं वाक्य आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, सगळी वेदातली वाक्य आहेत. म्हणून ज्ञानोबारायांनी पहिल्यांदा हा ऋग्वेद घेतलेला आहे. म्हणजे गणपतीच्या मस्तकाच्या स्थानी आपल्याला ऋग्वेदाची कल्पना करता येते बरं का. ऋग्वेद जो आहे, एकम सत्विपरा बहुधा वदंती, एक ते ऋग्वेदातलं वाक्य प्रसिद्ध आहे. एकच परमात्मा आहे, पण त्या परमात्म्याला लोक अनेक त्या ठिकाणी रूपामध्ये पाहतात, भजन करतात. म्हणून ह्या ऋग्वेदामध्ये त्या ठिकाणी सूक्त आलेली आहेत आणि हीच सुंदरता त्याच्यामध्ये ऋग्वेदामध्ये आहे. दुसरा जो वेद आहे तो यजुर्वेद आहे. ऋग्वेदामध्ये मंत्र आहेत, सूक्त आहेत, स्तुती आहेत, सगळं ज्ञान आहे. पण मनुष्याच्या जीवनामध्ये नुसतं ज्ञान असून चालत नाही, ज्ञानाप्रमाणे त्याच्या क्रिया घडल्या पाहिजेत. आपल्याकडे सुद्धा परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होण्याकरता ज्ञान हे शेवटचं साधन सांगितलं आहे. त्याच्या अगोदर कर्म आहे, त्याच्या अगोदर उपासना आहे आणि नंतर ज्ञान सांगितलं. तसं वेदामध्ये सुद्धा शेवटी सगळ्या वेदात उपनिषद नावाचं ज्ञान सांगितलं, पण अगोदर मात्र कर्म आणि उपासना सांगितलेली असते. कर्माने चित्तशुद्धी होते, उपासनेने चित्त स्थिर होतं आणि ज्ञानाने अज्ञान निवृत्ती होऊन मग मोक्ष होत असतो. म्हणून वेदामध्ये हे 3 कांड असतात. जसं ज्ञानोबारायांनी गीतेचं वर्णन करताना म्हटलंय, एवं कांडत्रय निरूपिणी श्रुतीचं हे कोडीसवानी गीता पद्यरत्नांची लेणी लिहिली आहे. म्हणून 3 कांडाचा विचार याच्यामध्ये असतो. वेदामध्ये जीवाला मोक्षापर्यंत नेण्याकरता हे सगळे वेद उपयुक्त आहेत. पण जो यजुर्वेद आहे, हा यजुर्वेद कर्मप्रधान आहे. यजुर्वेदामध्ये ऋग्वेद आपल्याला ज्ञानप्रधान म्हणता येऊ शकतो. तसा हा यजुर्वेद जो आहे तो यजुर्वेद हा कर्मप्रधान आहे. यजू शब्दामध्येच यज शब्द आलेला आहे आणि यज्ञांचं जास्तीत जास्त वर्णन हे यजुर्वेदामध्ये आहे. यज्ञ कसा करायचा, यज्ञ करण्याकरता ते कुंड आहे ते कसं बनवायचं, त्याच्याकरता वेदी कशी बनवायची, त्याच्याकरता ते कोणत्या आकाराचं असलं पाहिजे. बघा 5000 वर्षापूर्वीचे आणखीन पूर्वीचे वेद, अनादिवेद आहेत, पण त्याच्यामध्ये हे ज्ञान आहे. त्रिकोणी असलं पाहिजे का, गोलाकार असलं पाहिजे का, मग त्रिकोणी विटा कशा बनवायच्या, गोलाकार विटा कशा बनवायच्या, त्या विटा तयार करण्याचं ज्ञान तेव्हा सांगितलंय. हे आपण ज्याला भूमिती म्हणतो, या भूमितीचं सगळं ज्ञान तिथे त्याच्यामध्ये सांगितलं. पण हल्ली वैदिक गणित नावाचा एक प्रकार फार प्रसिद्ध आहे. वैदिक गणित बरीच मंडळी शिकवतात. हे वैदिक गणित असं आहे, हे आपलं लौकिक गणित आहे, याच्यातले कितीतरी पाडे वगैरे सगळे वैदिक गणिताचा आश्रय घेतला तर कॅल्क्युलेटर वापरायची गरज नाही, कॉम्प्युटर सुद्धा वापरायची गरज नाही. आणि याचा उपयोग परदेशातले लोक करतात. त्यांनी आपले वेद नेले, वेदाचं भाषांतर इंग्रजीत त्या माणसांनी केले. एक तिकडचा एक मनुष्य आला होता, त्याने मॅक्स मुलर नावाचा, असं म्हणतात, तो 2 दिवसातून एकदा झोपायचा. संस्कृत शिकला, वेदाचं इंग्रजी भाषांतर केलं. आणि आताही मोठ्या मोठ्या संशोधक संस्था जिथे जिथे असतील ते सगळं वेदातलं ज्ञान वापरतात. शोध त्यांनी लावले, परंतु त्यांना जर विचारलं हे तर मूळ कुठं आहे, हे मूळ ज्ञान तुम्हाला कुठून मिळत, ते म्हणतात वेदात आहे. दुर्दैवाने आपल्याकडे अजून आपण वेद वाचले नाही, मी सुद्धा नाही वाचले.
आता मी हे सांगतोय, हे सगळं युट्यूबवर ऐकलेलं सांगतोय. मूळ वेदामध्ये मग त्यांनी सांगितलं हे सगळं तिथं यज्ञ करायचा असेल, मग आता यज्ञाची सगळी माहिती त्याच्यामध्ये. नुसता यज्ञ म्हणजे फक्त हवन करणं हा यज्ञ नाही, आपल्या जीवनातला प्रत्येक क्रिया म्हणजे यज्ञ आहे. आपण पाहतो द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, योग यज्ञ तथा परे, स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतय संशिता व्रता. आपल्या जीवनातली प्रत्येक क्रिया यज्ञ झाली पाहिजे, ती जेवाशी जोडता आली पाहिजे. पण ह्या क्रियायोगाचं सगळं वर्णन जे आहे ते यजुर्वेदात आहे. यज्ञाची सगळी माहिती यजुर्वेदामध्ये आहे. त्याच्यानंतर त्याच्यात यजुर्वेदाची सुद्धा काही उपनिषद आहेत बरं का. आपण आपल्याकडे एक रुद्री म्हटली जाते, ती रुद्री यजुर्वेदातली आहे, शुक्ल यजुर्वेदातली. आता यजुर्वेदात सुद्धा दोन भाग आहेत, एक कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद. ते त्याच्या संबंधी आख्यायिका आहे. वैशंपायन कोणाला शिकवले होते? पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंतो. तर शुक्ल यजुर्वेद, कृष्ण यजुर्वेद असे दोन भाग आहेत. पण यजुर्वेदामध्ये थोडक्यात क्रियायोगाचा भाग आहे. पुढे ज्ञान सुद्धा सांगितलेलं आहे. आणि मग तिसरा वेद जो आहे तो आहे सामवेद. सामवेदामध्ये काय आहे? भगवंतांनी गीतेमध्ये सामवेदाला आपली विभूतीच म्हटलेली आहे. वेदानाम सामवेदोस्मी. पुढचं जाऊ द्या, काही गरज नाही आपल्याला त्याच्यावर 24 सांगा. वेदातु सामवेदो, तो मी म्हणे गोविंदो. बस, वेदामध्ये सामवेद आहे तो मी आहे. प्रश्न असा निर्माण होतो, मग आता ऋग्वेद महत्वाचा आहे, यजुर्वेद यज्ञ सांगितलेला आहे, पण भगवान म्हणतात सामवेद मी आहे. सामवेदात असं काय आहे? तर ऋग्वेदातलेच मंत्र गायन करून सामवेदात म्हटले जातात. काही थोडे आणखीन वेगळे पण मंत्र आहेत, पण असं म्हणणं आहे, मी विचारली माहिती किंवा त्याच्यात असं ऐकलं की ऋग्वेदातले सगळे मंत्र, पण ते मंत्र म्हणत असताना नुसते मंत्र म्हणणं वेगळं आणि गायन करून ते मंत्र म्हणणं. सामवेद हा जो आहे हा गायन प्रधान असलेला वेद आहे. आपलं भारतीय संगीत जे आहे, शास्त्रीय संगीत आहे, त्याचा सगळ्याचा उद्गम, स्वरांचा उद्गम तो सामवेदातून झालेला आहे. म्हटलं हे जे स्वर आहेत, सा रे ग म प द नि सा, त्यात वेगवेगळे राग आहेत, या सगळ्यांचं वर्णन तिथे. या सामवेदाचाच एक उपवेद आहे, त्याला गांधर्व वेद असं म्हणतात. गायन, नृत्य. कारण भगवंताची आराधना करत असताना आपल्याकडे सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ते भजन प्रमाण किंवा भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे रंगे. गायनामध्ये फार मोठी शक्ती आहे. म्हणून ऋग्वेदातलेच मंत्र पण गायनात कसे म्हणायचे? मग ते रस्व, दीर्घ, पुलुत किंवा उदात्त, अनुदात्त, स्वरित, हे वैदिक जे म्हणतात तुम्ही पहा, त्यांचं चाललेलं असतं. मी आज सामवेद म्हणताना बघा त्यांना, त्यांचे हात वर जातात, खाली जातात, वळतात आणि इतकं उत्कृष्ट म्हणतात ते, ऐकत बसावं असं वाटतं. असं त्याच्यामध्ये सामवेदामध्ये गायन आहे. हेच मंत्र आळवलंय देवाला त्याच्यामध्ये गायनाच्या माध्यमातून. आणि म्हणून असा असलेला जो सामवेद आहे, त्या सामवेदाची सुद्धा काय सौंदर्यता आहे. आणि आता राहिला कोणता? अथर्ववेद. अथर्ववेदामध्ये काय आहे?
हे तिन्ही वेद जे आहेत हे सगळे कर्माशी संबंध आहेत, उपासनेशी संबंध आहेत आणि ज्ञानाशी संबंधित जास्त आहेत. अथर्ववेदात सुद्धा काही ज्ञान आलंय, पण अथर्ववेदामध्ये विशेष करून व्यवहाराच्या संबंधाने सगळी माहिती दिलेली आहे. माणसाला ज्ञानही पाहिजे, माणसाच्या जीवनात कर्मही पाहिजे, पण माणसाच्या जीवनात उपासनाही पाहिजे. पण हे सगळं माणसाकडून कधी घडेल? त्याचं शरीर चांगलं असेल तर, त्याची व्यावहारिक स्थिती चांगली असेल तर. शरीरच चांगलं नाही, बसला तर 10 वेळा पायवर करतो, आडवा होतो, तिडवा होतो, लक्ष त्याचं ऐकण्याकडे लागणार नाही. मग तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, कथेची सामुग्री देहा अवसानावरी, नको जाऊ देव भंगा गात्री माझी पांडुरंग. म्हणून माणसाचं लौकिक सुद्धा चांगला राहिला पाहिजे. लौकिक चांगला कसा राहील? शरीर चांगलं राहील, त्याची सांपत्तिक स्थिती चांगली राहील, बाहेरची परिस्थिती चांगली राहील. ह्याच्याकरता हा अथर्ववेद आहे. अथर्ववेदामध्ये आरोग्याचं वर्णन आहे, आयुर्वेदाचं वर्णन आहे. म्हणजे आयुर्वेदात जे काही वनस्पती वगैरे सांगितलं ते सगळ्याचं वर्णन अथर्ववेदामध्ये. हा जादूटोणा नंतर आहे. लोक म्हणतात जादूटोणा आलेलं आहे म्हणून अथर्ववेद घेत नाही, पण ते सुद्धा कशा करताय? तुम्हाला परमार्थ करण्याकरता जर खूप एखादा प्रतिबंध करत असेल तर त्याला सुद्धा शमवण्याकरता काही मंत्र त्याच्यात सांगितले, पण चुकीचं करण्याकरता नाही. आपल्याला परमार्थ करायचा आहे, सगळं करायचं आहे, आणि विनाकारण एखादा त्रास देत असेल तर त्याच्यासाठी काही मंत्र तसे पण आलेले आहेत त्याच्यामध्ये. जादू टोण्याचे नाही, म्हणजे ते शत्रू विनाशाचे मंत्र, शत्रू विनाशाचे याग सांगितलेले आहेत. पाऊस पडावा याच्यासाठी यज्ञ सांगितलेले आहेत. मुलगा व्हावा याच्याकरता यज्ञ सांगितलेला आहे. संपत्ती मिळावी याच्याकरता यज्ञ सांगितलेले आहे. आलेली संपत्ती टिकावी याच्याकरता यज्ञ सांगितलेले आहे. म्हणजे सांपत्तिक स्थिती चांगली राहावी, आरोग्य चांगलं राहावं, आपला परिसर चांगला राहावा, याचं सगळं ज्ञान, अगदी पार विमान तयार करायचं ज्ञान, यान तयार करायचं ज्ञान, औषधं तयार करायचं ज्ञान, हे सगळं ज्ञान जे आहे ते अथर्ववेदामध्ये. म्हणून अथर्ववेद सुद्धा लौकिक दृष्टीने आपल्याला परमार्थ करायचा आहे, आणि परमार्थ करण्याकरता आवश्यक असलेलं आपलं शरीर चांगलं असलं पाहिजे, सभोवतालची परिस्थिती चांगली पाहिजे, आणि ती परिस्थिती चांगली व्हावी म्हणून आपला व्यवहारही चांगला राहिला पाहिजे, लौकिकही चांगला असला पाहिजे. मग आपल्याला परमार्थात काही प्रतिबंध न येता आपण परमार्थ करू शकतो. म्हणून अथर्ववेदामध्ये हे सगळं वर्णन आलंय. आणि म्हणून असे हे वेद आहेत 4. आणि या वेदाची म्हणजे अथर्ववेदात काय आरोग्य आहे, विज्ञान आहे, राजकारण आहे, शत्रू विनाशाचे उपाय आहेत, सर्प उतरवण्याचे मंत्र आहेत, सर्पाचं विष उतरवण्याचे मंत्र आहेत, आणि चढवण्याचे सुद्धा आहेत. आयुर्वेद आहे, आणि त्याच्यात एक पृथ्वी सूक्त सुद्धा आहे. पृथ्वीचं वर्णन केलंय, झाडांचं वर्णन केलंय. मग अशा प्रकारची ही सगळी माहिती वेदामध्ये आहे. मग या वेदाला ज्ञानोबराय म्हणतात शब्द ब्रह्म आशेष, तेची मूर्ती सुवेश. सुंदर अशी मूर्ती आहे, आणि ते तर वर्ण वपू निर्दोष मिरवित असे. आणि वेदाचे जे वर्ण आहेत ते निर्दोष आहेत. आता आपण ज्ञानेश्वरी वाचतो, पण ज्ञानेश्वरीत पाठ भेद येतात. सकलमती म्हणायचा का सकलार्थमती म्हणायचा, भेद आहे. आणि वेदामध्ये तुम्ही कन्याकुमारीपासून वरतीपर्यंत पहा एकच वर्ण, कारण त्यांनी तसं जतन केलं. पूर्वी जी परंपरा आहे, ऋषीमुनींनी आपल्याला शिष्याला शिकवायचं आणि जसंच्या तसं त्याने पुढे म्हणत राहायचं. आजही ती परंपरा असल्यामुळे वेदातले जे मंत्र आहेत किंवा वेदातले शब्द आहेत त्याच्यात फेरफार करता येतो. व्यवहारातल्या शब्दात फेरफार करता येतो. मंदिर येथे आहे, मंदिर येथे आहे, येथे मंदिर आहे असं करू शकतो. आणि वेदातले शब्द आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फेरफार करता येत नाही, मागं पुढं करता येत नाही, त्याच्या अनुपूर्वी बदलता येत नाही.
म्हणून ते तर वर्णोपो निर्दोष मिरवित असे. आता भगवंताचं शरीर झालं, आता भगवंताचे अवयव कसे आहेत त्याचा विचार परवा दिवशीच्या प्रवचनामध्ये. पुंडलिक वरद हरी विठ्ठल.